नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्याला महाराष्ट्राचे टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस बघायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला CSIT करता येईल, ते पण मुंबई आणि पुण्याचे, जे तुम्हाला कॅप राऊंडने भेटतील, ते पण 40 ते 90 पर्सेंटाईलच्या दरम्यानचेच बाळांनो। फक्त 40 ते 90 पर्सेंटाईलच्या दरम्यानचे टॉप 20 कॉलेजेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला CSIT करता येईल, ते पण मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये, आणि ते पण कॅप राऊंड मधून ऍडमिशन होईल। सगळे गव्हर्नमेंट बेनिफिट्स तुम्हाला भेटतील। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। सीईटी सेलच्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। ठीक आहे, कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्याआधी जॉईन करा। बघूया आपण MST CET 2026 चे टॉप 20 कॉलेजेस। पहिली गोष्ट, आपली रेंज काय असणार आहे बाळांनो? 40 ते 90 पर्सेंटाईलची रेंज। ठीक आहे, मुंबई, पुणे आणि मुंबईचा आज आपल्याला बघायचे। नेक्स्ट सिटी कोणती हवी आहे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कॉलेजेस तुम्हाला कॅप राऊंड्स मध्ये भेटतील। ठीक आहे, कॅप राऊंड्स मध्ये हे कॉलेजेस तुम्हाला भेटतील। ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण 80 ते 90 पर्सेंटाईलचे कॉलेजेस बघू, त्यानंतर 60 ते 80, त्यानंतर 40 ते 60, म्हणजे आपली पूर्ण रेंज कव्हर होईल 40 ते 90 पर्सेंटाईलची। ठीक आहे, सुरू करूया। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ना बाळांनो, ती आहे म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट ऑप्शन फॉर्म। कॉलेज लिस्ट जर तुम्ही चुकवली बाळांनो, तुम्ही चुकीच्या कॉलेजमध्ये पोहोचणार। ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसार एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवायची आहे, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढले पाहिजे। कारण सीईटी सेलने तुम्हाला 300 ऑप्शन टाकण्याचं प्रोव्हिजन दिलेलं आहे। कमीत कमी प्रत्येक विद्यार्थी 70 ते 80 ऑप्शनचं तरी एक प्रोव्हिजनल कॉलेज लिस्ट नक्कीच बनवेल। ठीक आहे, जेवढी चांगली कॉलेज लिस्ट तेवढं चांगलं कॉलेज बाळांनो। आणि जर तुमचे 60, 70, 80 पर्सेंटाईल आहे, तर तुम्हाला 60, 70, 80 पर्सेंटाईल नुसारच कॉलेज लिस्ट बनवायची। असं नाही की तिथं COEP, VGT, वालचंद सारखे कॉलेजेस टाकून ठेवायचे। ते कॉलेजेस तर तुम्हाला भेटणार नाही बाळांनो, पण जे भेटणारे होते ते पण राऊंड 1 मध्ये बुक होऊन जातील, मग तुम्हाला राऊंड 2 ला अजून खाली जावं लागेल। ठीक आहे, खूप चुका होतात कॉलेज लिस्ट मध्ये, त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केली बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT सारख्या ब्रांचेस शक्य आहेत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकतात बाळांनो। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट करतो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात। एनी टाइम तुम्ही त्यांच्याशी कॉलवरती, मेसेजवरती बोलू शकतात बाळांनो। तुमची कॉलेज लिस्ट आम्हीच बनवतो। ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं, कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते। तीच लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो। ठीक आहे, तुम्ही कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या, काउन्सिलिंग गरजेची आहे। कारण आता तुमच्यासमोर पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच माहित नाही पुढे गोष्टी कशा होणार आहेत। कॉलेज कोड्स कसे टाकायचे, ब्रांच कोड कशा टाकायचे, कोणते कॉलेजेस कुठे ठेवायचे, प्रिफरन्स काय लावायची, कोणकोणते कॉलेजेस इन्क्लूड करायचे, या सगळ्या गोष्टींना गाईड करणारं, तुमच्यासाठी बनवणारं कोणी ना कोणी पाहिजे। ठीक आहे, कुठूनही करून घ्या, पण काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो। डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्री फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्कॉलरशिप मध्ये कव्हर करतो। ठीक आहे, स्कॉलरशिप सुद्धा, ठीक आहे, 2 ते 3 लाख फीज होती मागच्या वर्षी विद्यार्थ्यांची, ती फीज 0 झाली बाळांनो, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। आता जरी एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासोबत असाइन केले जातील बाळांनो, एनी टाइम तुम्ही त्यांच्याशी कॉल, मेसेज वरती बोलू शकता। तुमची पूर्ण लिस्ट वगैरे आपण बनवू, हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली तर तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू। काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा, कॉल रिसीव्ह करणे या प्रसंगी शक्य नाही, प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। आता सगळ्यात पहिले आपण रेंज बघूया 80 to 90 पर्सेंटाईल वाले कॉलेजेस। ठीक आहे, जर तुम्हाला 80 to 90 पर्सेंटाईल असतील बाळांनो, पुण्यामध्ये हे कॉलेजेस तुम्ही टार्गेट करू शकतात। आता जर पहिले पुण्याचं बघू, मग मुंबईचं बघू। ठीक आहे, पुण्यामध्ये हे कॉलेजेस तुम्ही टार्गेट करू शकतात। आज थोडीशी एनर्जी डाऊन आहे बाळांनो, थोडी तब्येतीच्या कारणाने। ठीक आहे, काही हरकत नाही। पुण्यामध्ये तुमचं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग हे तुम्ही टार्गेट करायचे। त्यानंतर PS मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे तुम्हाला टार्गेट करायचे। त्यानंतर MMCOE खूप चांगलं कॉलेज आहे बाळांनो, हे तुम्हाला टार्गेट करायचंय। मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, AISSMS IOT बाळांनो, मेन कॉलेज नाही, मेन कॉलेजचं 96+ जातं है ना। त्यानंतर या जागेवर जर मुंबईच बद्दल बोलायचं झालं बाळांनो, मुंबईचे कोणते टार्गेट करायचे तुम्हाला? विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टार्गेट करायचे, त्यानंतर अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टार्गेट करायचे, त्यानंतर झॅवियर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टार्गेट करायचे, त्यानंतर ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मेनली CS अलाइड ब्रांचेस तुम्हाला इथं टार्गेट करायचे आहेत बाळांनो। आता हे जेवढे मी कट ऑफ सांगतोय बाळांनो, हे कशाचे आहेत? ओपन कॅटेगरीचे आहेत।
जर तुमची कॅटेगरी असेल तर अजून सुद्धा कट ऑफ यांचे लो जातील बाळांनो, ठीक आहे. आणि हे सगळे फीज वगैरे आहेत ना बाळांनो, या ओपन कॅटेगरीची तुमची 1 ते 1.5 लाख रुपये फीज असते. त्याच जागेवर ओबीसी एससी एसटीच्या फीज वेगवेगळ्या असतात. त्याच्यावरती आपण डिटेल एक सेशन पण घेतलंय, डिटेल एक व्हिडिओ पण बनवलाय कॅटेगरी वाईज फीजचा, तो नक्कीच तुम्ही बघू शकतात बाळांनो, है ना. त्यानंतर आता 60 ते 80 पर्सेंटाईल बघू. आता आपण कोणतं बघितलं बाळांनो, 80 ते 90 पर्सेंटाईल बघितलं गेलं. आता आपल्याला कोणतं बघायचं, 60 ते 80 पर्सेंटाईल, है ना, ही रेंज बघायची. या रेंजमध्ये जर पुण्याबद्दल बोलायचं झालं बाळांनो, पुण्याचं तुमचं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे तुम्हाला टार्गेट करायचे. त्यानंतर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग हे टार्गेट करायचे. त्यानंतर एनबीएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे तुम्हाला टार्गेट करायचे. त्यानंतर जनबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे टार्गेट करायचे. त्यानंतर तुम्हाला झील एज्युकेशन सोसायटी हे कॉलेज टार्गेट करायचे बाळांनो, ठीक आहे. मुंबईबद्दल जर बोलायचं झालं या रेंजमध्ये, युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे. त्यानंतर एपी शाह तुमचं आहे बाळांनो. त्यानंतर एंजल इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर दिलकप रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हे या रेंजमध्ये नक्कीच येतं बाळांनो, तुमचं 60 ते 80 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये. त्यानंतर 40 ते पर्सेंट, आता कोणतं आपण बघितलं बाळांनो, 80 ते 90 झालं आपलं, है ना. त्यानंतर 60 ते 80 झालं. आता आपल्याला कोणतं बघायचं, 40 ते 60, म्हणजे आपली पूर्ण 40 ते 90 ची रेंज पूर्ण कव्हर होईल बाळांनो. या रेंजमध्ये पुण्याचं बाळांनो तुम्हाला ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे टार्गेट करायचंय. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे चांगले कॉलेजेस आहेत. अजून पण भरपूर कॉलेजेस आहेत. मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो, तुमचे 0 पर्सेंटाईल जरी असतील ना तरी तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल एका CSIT ब्रांचमध्ये महाराष्ट्रामध्ये. घाबरू नका, है ना. योग्य कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी राहिल्या तर नक्कीच कॉलेज भेटतं. 0.08 ला काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी CS भेटलेले, 0.08 पर्सेंटाईल वाल्याला. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्हाला पण नक्कीच 100% गॅरंटी देतो कॉलेज भेटून जाईल. आता डिपेंड करतं की किती चांगलं कॉलेज भेटतं, ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जिम्मेदारी तुम्ही आमच्यावर सोडा, है ना. जेवढी चांगली कॉलेज लिस्ट आम्ही बनवणार तेवढं चांगलं कॉलेज भेटेल, म्हणून तुम्ही काही घाबरू नका त्या गोष्टी संबंधित, ठीक आहे. त्यानंतर मुंबईबद्दल बोलायचं झालं, MGM कॉलेज आहे बाळांनो. त्यानंतर श्री LR तिवारी हे अशा लेवलचे कॉलेजेस तुमचे 40 ते 80 पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला CS साठी टार्गेट करायचे आहेत मुंबईमध्ये, ठीक आहे. आता हे कॉलेजेस झाले बाळांनो 40 ते 80 पर्सेंटाईलचे, 40 ते 90 पर्सेंटाईलचे, जे तुम्ही टार्गेट करू शकतात मुंबई पुण्यामध्ये कॅप राऊंड्समध्ये, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर कॉलेजेस आहेत जे तुम्हाला लागतील, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ठीक आहे. फक्त आपल्याला योग्य कॉलेज लिस्ट वगैरे, प्रिफरन्स लिस्ट वगैरे बनवावी लागेल. कॅप राऊंड्स व्यवस्थित खेळावे लागतील, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळावे लागतील. नक्कीच तुम्हाला एक चांगलं कॉलेज 100% लागेल बाळांनो. जरी पर्सेंटाईल हाय असतील, लो असतील, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल. नक्कीच तुम्ही एनरोल करा काउन्सिलिंगमध्ये. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली बाळांनो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकता. पूर्ण टीम तुमच्यासोबत उभी होऊन जाते बाळांनो जेव्हा पण तुम्हाला गरज पडते, ठीक आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.